बघू शकता साप कशा प्रकारे, किती कचरा काय आहे. आणि जागा तुम्ही बघू शकता. खरं तर इथं 3 महिला राहतात. आणि पहिला मी ह्याला पकडतो. बसलाय बघा. उंदीर पण पकडला असू शकतं. इथं मोठ्या प्रमाणात उंदीर आहेत. आणि मागील 2 तास या महिला माझी वाट बघतायत. पोटमळा तिथं मी आहे, धामण आहे. पण यांचं कौतुक करण्याचं काय, या थाटात मगापासून हा साप होता. आणि आश्चर्य वाटेल आपल्याला, ह्या थाटामध्ये ह्यांनी 2 महिने साप घेऊन थांबले होते. लक्षात घ्या. कळी कसा वर चढायचा प्रयत्न करतोय बघा धामण. असं फार कमी बघायला मिळतं आहे. कारण धामण कुठेही ग्रीप पकडून जाऊ शकतात. बघा किती माणसाळ्यासारखं आपण वाटेल तुम्हाला. माझ्या हातात पकडून मी दाखवतो त्यामुळे. आणि मी पोटमळ्यावरती चढलेला आहे. आणि ही जागा तुम्ही बघू शकता. ह्याच्यात साप होता तो खाली उतरला. उंदीर मोठ्या प्रमाणात आहेत. 3 महिला, यांची एक मुलगी मतिमंद आहे, असा संसार करत असतात. आणि 2 महिने यांच्याकडे नाग होत आहे की कळी. एकदा रात्री 2 यांच्याकडे साप पकडला. समर्थनगर एरिया आहे. मोठ्या प्रमाणात साप येतात. पण ह्या सापापासून काही धोका नाही. भीती मात्र वाढते. पण 2 तास मागील यांनी वाट बघत आहेत. आणि हा साप सापडला. पण हा बिनविषारी आहे, उंदरं खाणारा साप आहे. बघितला कशा प्रकारे. तो पाहावीसारखा वाटेल. आणि यांनी पण घाबरतात. पण उंदीर इथं आता मला चढताना दिसत होते. असं वातावरण आहे. त्यामुळे कुठेही साप येऊ शकतात. आपण काळजी घ्यायला पाहिजे. धामण सापापासून मात्र धोका नाही आहे. आपण भ्यायचं कारण नाही, पण माहिती की तुम्ही स्वीकार करणार नाही तोपर्यंत भीती जाणार नाही, यासाठी आम्हाला हे पकडावं लागत असतं. धन्यवाद मित्रांनो.